हरे विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. नमः श्री शंकरानंद कृपादांबुजन्मने सविलास महामोह ग्राहग्रासैक कर्मणे तत्पादांबुर्भद्वन्द्व सेवा निर्मलचेतसां सुखबोधाय तत्वस्य विवेकोऽयं विधीयते. ब्रह्मानंदे योगानंद. योगानंदाच्या द्वारा ब्रह्मानंदाचा अनुभव कसा येतो याकरता भगवंतानी अर्जुनाला केलेला 6व्या अध्यायात उपदेश तो सांगितला. त्यानंतर असाच कठीण असणारा योगाभ्यास समाधी अभ्यास जर आपण खेदरहित होऊन जर अभ्यास केला असता तर तो निर्विघ्नपणे परिसमाप्तीला प्राप्त होतो. याकरता एक दृष्टांत पाहिला होता की जो कुशाग्रेनं दृष्टांत एका पक्षाचा पाहिला होता की तो पक्षी काय करत होता, चुचीमध्ये गवताची काडी घेऊन त्याद्वारा समुद्र उपासण्याचं काम करत होता. पण ते पाहून सगळे जातभाई आले नाही का, गरुडही आला. जसं कार्य ते सफल झालं त्याप्रमाणे हे कठीण असणारा साधना देखील सहजरित्या होऊ शकते. याकरता मैत्रेय नामक उपनिषदातील बृहद्रथ शाकायन्य मुनी जे आहेत तर त्यांनी बृहद्रथ राजा जो आहे त्या बृहद्रथ राजाला उपदेश केलेला आहे. ब्रह्मानंदाचं सुखाविषयी कथन केलं गेलेलं आहे. कसं त्याकरता 110 पासून तर ह्या श्लोकाला प्रारंभ झालेला आहे. मैत्रेयी उपनिषदातील हे श्लोक आहेत की वन्यसा आपल्या कारणात शांत होतो त्याप्रमाणे चित्तवृत्ती जी आहे आपलं ही जे कारण जे सत्वात्मक अवस्था शुद्ध सत्वात्मक अवस्था त्या अवस्थेमध्ये चित्तवृत्ती शांत होते. वासना ज्या आहेत पूर्ण निवृत्त होतात. ज्याला सत्याचीच केवळ आत्मस्वरूपाचीच इच्छा आहे असा पुरुष सत्य त्याला म्हणतात सत्यकामिनः तर तो स्वयोनौ उपशांतस्य अर्थात आपलं जे कारण त्या कारणामध्ये हे इंद्रिय शांत होतात आणि इंद्रिय विमूढ म्हणजे शब्द आदी जे विषय आहेत तर विषयांचं स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झाल्यानंतर त्या इंद्रियांना विषयाचं ज्ञान देखील होत नाही. असं जे मन आहे तर ते मन प्रारब्ध प्राप्त जीवनामध्ये अनुकूल प्रतिकूल गोष्ट जरी घडत असल्या पण तरी त्यामध्येही मनाचा निश्चय असतो की हे सर्व साधनासहित सर्व सुखाधिक जे आहेत हे मिथ्या अशा स्वरूपाचे आहे. म्हटले चित्ताचा उपशांत झाला असता जगन मिथ्या होतं हे म्हणणं बरोबर नाही. कारण जगताचं उपादान कारण चित्त आहे का, नाही. तर म्हणतात असं नाही. चित्त हे संसार आहे म्हणून त्याचा प्रयत्नानं त्याचं शुद्धीकरण केलं पाहिजे. जरी स्वरूपानं चित्त हे जगताचं उपादान कारण नसलं तर देखील या जगताच्या ठिकाणी भोग्यत्वाचा आकार हा चित्तानंच उत्पन्न केलेला आहे. ही गोष्ट सर्वानुभव सिद्ध आहे. कारण ज्या अर्थी सुषुप्ती अवस्थेमध्ये चित्ताचा लय झाला असता भोगांचा दिसून येत नाही, भोगाचं दर्शन होतं. त्या अर्थी हा संपूर्ण संसार चित्तात्मक अशा स्वरूपाचा आहे. म्हणून प्रयत्नानं अर्थात या अध्यात्मशास्त्रातील प्रयत्न आहेत विवेक वैराग्य इत्यादिकांच्या द्वारा त्या चित्ताचं शोधन करायचं आहे. अर्थात रजोगुणाने तमोगुणाने रहित करायचं आहे. म्हटले अहो मुक्ती आत्म्याकरता आहे मग आत्म्याचा शोध करा, चित्ताचा कशासाठी शोध करायचा. तर असं नाही. मर्त्य असा नियम आहे की मर्त्य म्हणजे देहवान जो पुरुष आहे तो त्या देहवान पुरुषाचं चित्त ज्या ठिकाणी आहे तर तो तत्स्वरूप होऊन जातो. जसं एखाद्याच्या पुत्राचा घाटा झाला तर तो म्हणतो माझा घाटा झाला नाही का, म्हणजे तो तदात्मक झालेला आहे. कारण त्याच्या चित्तामध्ये पुत्र आहे. त्यांचं असणारं सकलता संपूर्णता किंवा अपूर्णता तो आपल्या ठिकाणी आरोपित करतो. हा नियम आहे. म्हणून स्वाभाविक आत्मा हा शुद्धच आहे. पण आत्मा जरी शुद्ध असला तरी देखील चित्त संपर्कामुळे आपण पाहिलं ना चित्तम चित्त विजानीयात तकाररहितम यदा तकारो विषयाध्यासो
जपा राग मनव यथा. हतकार हा विषयाध्यास आहे. तो निवृत्त केलं की चित्त हे चित्तच आहे. आणि ते चित्त झाल्यामुळे चित्त झाल्यामुळे त्या ठिकाणी संसारिकत्व प्राप्त झालं. वास्तविक ते काही करीतही नाही, परंतु ध्यान करणं, क्रीडा करणं हा सर्व व्यवहार चित्ताच्या तादात्म्यामुळे प्राप्त झालेला आहे. म्हणून चित्ताचाच शुद्धीकरण केलं पाहिजे. कारण त्याद्वाराच आत्म्याच्या ठिकाणी असणाऱ्या संसाराची निवृत्ती होणार आहे. आत्मैरू शुद्धच आहे. म्हटले आहो, अनादी जी काही संसार जन्ममरण परंपरा आहे त्यामध्ये प्राप्त संपादन केलेले जे सुखदुःखात्मक असं जे काही पुण्यपापात्मक कर्म असताना संसार काय आजकालचा आहे का? अनादिकालापासून आपण सुखदुःख भोगतो आहे. अनेक जन्मात संपादन केलेले पुण्यात्मक कर्म आहेत. केवळ चित्ताच्या शुद्धीने कसं बरं आत्म्याच्या ठिकाणी असणाऱ्या संसाराची निवृत्ती होईल? अशा प्रकारचे प्रश्न केला. तर ते सांगतात, चित्ताच्या प्रसादानं अर्थात त्यानं उपलक्षित अखंड ब्रह्मानुसंधानाच्या द्वारा ब्रह्मानुसंधान आत्मत्वानं ब्रह्मचिंतन केला असता सकल कर्मक्षय उपपत्ती होऊ शकते. सगळ्या कर्माचा नाश होऊ शकतो. जरी अनादिकालापासून संसार भोगत असलो तर देखील हा सकल संसार ब्रह्मानुसंधान ब्रह्मचिंतनाच्या द्वारा निवृत्त होऊ शकते. येथे हंस समिद्धोग्नि भस्मसात कुरुते ज्ञानाग्नि सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा होऊ शकतं. म्हणून म्हणतात चित्ताच्या प्रसादाने. कारण श्रुती आहे की ज्याप्रमाणे जे कापूस अग्नीमध्ये टाकले असता ते नाश होतो, त्याप्रमाणे हे जे चित्तप्रसाद सर्व पापांचा नाश करतं. उपपातकं असतील, पातकं असतील, हे सगळे पातकं ज्यावेळेस आपण ब्रह्म मुहूर्तावरती ध्यान करतो त्यावेळेस या ब्रह्मध्यानाने सगळे पातकं नाहीसे होतात. अशी श्रुती आणि स्मृती प्रसिद्ध आहे. त्याचं फल काय ब्रह्मचिंतनाचं? की ज्याद्वारा याचं चित्त प्रसन्न झालेलं आहे. प्रसन्न म्हणजे स्वस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालेलं आहे. असा आत्मनी स्थित्वा म्हणजे स्वरूपभूत अद्वितीय परमात्मा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होणं म्हणजेच तदेव अहम, ते मीच आहे, अशा प्रकारे निश्चयाच्या द्वारा संपूर्ण दृश्यजातांचा परित्याग करून दृश्याचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे असा निश्चय करून चिन्मात्र रूपानं अक्षय अविनाशी जे स्वरूपभूत सुख आहे त्या स्वरूपभूत सुखाचा तो स्वरूपभूत सुख अश्नुतेनाम प्राप्त करतो. असं प्रसन्न आत्म्याच्या ठिकाणी स्थित्वा हे जे काही कथन केलं याचा अर्थ सांगितल्यानंतर दृष्टांतपूर्वक त्याचं दृढीकरण करतात की ज्याप्रमाणे प्राणीमात्र ज्यांचं चित्त विषय हेच गोचर अर्थात इंद्रियांच्या प्रचाराची भूमी जी आहे असं होतं. विषय गोचरे चित्त जे आहे विषयामध्ये विचरण करतं, हा इंद्रियांचा स्वभाव आहे. जसं सम्यक आसक्त असतं त्याप्रमाणे जर हे चित्त ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आसक्त होईल म्हणजे तो परमात्मा मीच आहे जसं संसारात आसक्त आहे तेच चित्त जर परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी आसक्त होईल तर कोण बरं बंधनातून मुक्त होणार नाही? अर्थात बंधनातून मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. आत्मराज्य होईना तैसा जरी कष्टे परमार्था तरी परब्रह्म तत्वता खेळणे होय. मुक्त अर्थाध्याय ह्याच अर्थाचं ब्रह्मचिंतनाच्या द्वारा मनुष्य मुक्त होतो. याकरता मनाचे अवांतरभेद सांगितले. मन शुद्ध आणि अशुद्ध दोन प्रकारचं आहे. अशुद्ध कामाने युक्त असेल तर कामनेने युक्त असेल तर ते अशुद्ध आहे आणि कामनेने रहित असेल तर शुद्ध आहे. काम या अर्थात काम क्रोधादी इत्यादिकांचे ग्रहण करायचं. दोन प्रकारचं मन आहे की जे संसार आणि मोक्षाला कारणीभूत आहे. मनुष्यांचं मन बंधालाही आणि मोक्षालाही कारण आहे. विषयासक्त मन असेल तर ते बंधनाला कारणीभूत आहे आणि निर्वासन मन असेल तर असं मन मुक्तीला कारणीभूत आहे. प्रसन्न आत्मनी स्थित्वा आत्मनी म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मत्वाने स्थिर राहून म्हणजे निश्चय करून तो अक्षय सुखाची प्राप्ती करून घेतो. ही जी काय अर्थ श्रुती स्वतः त्याचं कथन करते आहे. ही श्रुती आहे. स्वयंमेव प्रपंच आहे ती. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याचं चित्त निविष्ट झालेलं आहे, स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालेलं आहे आणि स्थिर होऊन समाधीच्या द्वारा प्रत्येकात्मा आणि परमात्मा यांच्या ऐक्याला विषय करणारी जी वृत्ती आहे अर्थात सहा अहम आणि अहम सहा
असं अखंड ब्रह्मचिंतन करणारी वृत्ती, त्या वृत्तीच्या द्वारा ज्याचं निर्धुतमलस्य नाम पूर्णपणे रजगुण तमगुण जे आहेत हे निवृत्त झालेले आहेत, ज्या पुरुषाचे असं जे चित्त आहे त्या चित्तामध्ये चित्ताला समाधी प्राप्त होते, एकाग्रता प्राप्त होते आणि त्या अवस्थेमध्ये जे सुख उत्पन्न होतं त्यावेळेस समाधीमध्ये उत्पन्न झालेले जे सुख आहे त्या सुखाचं वाणी वर्णन करू शकत नाही, कारण ते अलौकिक अशा प्रकारचं सुख आहे, कारण ते स्वरूपभूत अशा प्रकारचं सुख आहे. अंतकरणेने एव गृह्यते, इतर मन वाणी जे आहेत ते त्यांना जाणू शकत नाही, कारण त्या समाधीमध्ये लीन झालेले आहे. त्यामुळे अलौकिक अशा प्रकारचं हे सुख आहे, त्याचं वाणीनं वर्णन करता येऊ शकत नाही. ही समाधी म्हटल्यावर दुर्लभ आहे. तुम्ही म्हणता समाधीचा अभ्यास करायचा, चित्तवृत्ती स्थिर करायची, स्थिर केल्यानंतर जो काही अनुभव येतो जो ब्रह्मानंद आहे आणि तोच जो समाधीत आनंद आहे तोच नित्य आनंद आहे, सर्व अवस्थेत आहे, असा निश्चय आपल्याला करता येत असं तुम्ही म्हटलात. परंतु समाधी करणं सोपं आहे का? आणि मग त्याचा अनुभव घ्यायचा आणि मग तो सर्व अवस्थेत आनंद आहे असा निश्चय करायचा. मग कसं बरं ह्या समाधीच्या द्वारा ब्रह्मानंदाचा निश्चय होईल? म्हटलं जरी ही समाधी चिरकाळपर्यंत मनुष्याला राहू शकत नाही, काय का प्रारब्ध कर्म ते माणसाला बाहेर आणतं. जरी आपण समाधीचा अभ्यास केला काही काळपर्यंत आपण निर्विकल्प वृत्तीमध्ये स्थिर राहू अभ्यासाच्या द्वारा, परंतु कायम राहतो का? नाही, कर्म त्याला बाहेर ओढतं. असं जरी असलं पण तरी देखील क्षणिक कालापर्यंत जी काही चित्तवृत्ती स्थिर झालेली आहे त्यामध्ये ब्रह्मानंदाचा आपल्याला निश्चय करता येतो. जो काही आपण अनुभवलेला ब्रह्मानंद आहे तर तोच आनंद नित्य आहे असा आपल्याला निश्चय करता येतो. अहो आत्मदर्शनाकरता प्रवृत्त झालेला जो काही श्रवणादी साधना आहेत त्यामध्ये प्रवृत्त झालेले काही लोक आहेत. श्रवणादी साधनामध्ये प्रवृत्त होणे देखील त्यांचा आणखी निश्चय झाला नाही, जे बहिर्मुख आहे असं दिसून येतात. असं का घडतं? तर म्हणतात जे श्रद्धादी रहित जरी असले, ठीक आहे, जे श्रद्धेनं रहित आहेत तर त्यांना आत्मश्रवणादी साधना करूनही ज्ञान होत नाही, मान्य आहे. कारण श्रद्धाच नसेल तर ज्ञान होईल का? नाही. आणि श्रद्धा नसल्यामुळं जे काही सांगितलेले अंतरंग साधनं त्यातही तो प्रवृत्त होणार नाही, समाधीमध्येही प्रवृत्त होणार नाही. परंतु ज्यांच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा आहे तर त्यांना मात्र समाधीचा अभ्यास केला असता ब्रह्मानंदाचा निश्चय होतो. ज्याप्रमाणे श्रद्धालू आहे, व्यसनी म्हणजे ही समाधी मी प्राप्त करणारच अशा प्रकार जो आग्रह त्याला म्हणतात व्यसनी. यह अत्र असा जो आहे तो ब्रह्मानंदाचा निश्चय करू शकतो. त्याद्वारा निश्चय केला असता अस्मिन ब्रह्मानंद समाधीमध्ये ब्रह्मानंद आहे असा एकदा की निश्चय केला शरीर समाधीमध्ये देखील, तर देखील हा निश्चयवान पुरुष इतर अवस्थेमध्ये देखील म्हणजे जागृती स्वप्न इत्यादी अवस्थामध्ये तोच आनंद आहे, तोच आनंद नित्य आहे. वृत्तीच्या चंचलतेमुळे त्याची आत्म्याला अनुभूती येत नसली वृत्तीद्वारा, पण तरी देखील तो आनंद हा नित्य आहे असा आपल्याला निश्चय करता येतो, असा निश्चय होतो. इथपर्यंतचा विषय आपण कालपर्यंत पाहिला होता. तो टॉपिक ठीक आहे. तुम्ही सांगितलं आम्हाला की ब्रह्म समाधी क्षणिक असणारी जी समाधी अवस्था लागली तर क्षणिक असणाऱ्या समाधी अवस्थेमध्ये जो काय ब्रह्मानंदाचा अनुभव घेतला गेला, निश्चय झाला, तर हा आनंद ब्रह्मानंद इतर अवस्थेमध्ये देखील आहे असं तुम्ही म्हटलात. त्यानं काय होईल? त्याचं काय फल आहे? अन्य कालामध्ये देखील ब्रह्मानंद आहे, त्याचं सुषुप्तीमध्ये आनंद आहे, समाधीमध्ये आनंद आहे, तसं इतरही अवस्थेमध्ये ब्रह्मानंद आहे असा निश्चय केला असता काय होईल? तादृक्पुमानुदासीन कालेप्यानंद वासना उपेक्ष मुख्यमानंदम
उपेक्ष्य मुख्यमानन्दं भावयत्येव तत्परः भावयत्येव तत्परः भावयत्येव तत्परः भावयत्येव तत्परः तादृक्पुमानुदासीन कालेऽप्यानन्दवासनाम् उपेक्ष्य मुख्यमानन्दं भावयत्येव तत्परः तादृक्पुमानुदासीन कालेऽप्यानन्दवासनाम् उपेक्ष्य मुख्यमानन्दं भावयत्येव तत्परः। तादृक् पुमान् उदासीन काले अपि आनंदवासनाम् उपेक्ष्य मुख्यम आनंदम भावयति एव तत्परः। तर तादृक् पुमान्, तर तशा प्रकारचा पुरुष उदासीन काले अपि आनंदवासनाम् उपेक्ष्य तत्परः मुख्यम आनंदम एव भावयति। जो ब्रह्मानंद हा नित्य आहे, सर्व अवस्थेमध्ये ब्रह्मानंद आहे असा निश्चय करू शकतो क्षणभर केलेल्या समाधीच्या अभ्यासानं। तो ब्रह्मानंद सर्व अवस्थेमध्ये आहे। याद्वारा काय फल होईल, तर त्याद्वारा जो मुमुक्षु पुरुष आहे तादृक् पुमान्, तसा पुरुष उदासीन काले अपि, उदासीन अवस्थेमध्ये देखील जे काही आनंद वासना, आनंदाची वासना जो काही अनुभव घेतो वासनात्मक आनंदाचा, तर तो पुरुष त्याही कालामध्ये त्या आनंद वासनांचा उपेक्षा करून तत्पर होऊन मुख्यम आनंदम एव भावयति, मुख्य आनंदाचीच भावना करतो। अर्थात त्या आनंदाचा, वासनात्मक आनंदाचा परित्याग करून जो ब्रह्मानंद आहे, हा ब्रह्मानंद, याचा मूलभूत स्रोत हा ब्रह्मानंद आहे असं चिंतन करतो, ब्रह्मानंदाचं चिंतन करतो। तर वासनानंद आपण पाठीमागे पाहिलेला आहे। वासनानंदाचं स्वरूप आस्ताम एतदेत्र यत्र सुखम स्यात् विषयर्विना तत्र सर्वत्र विद्येतां ब्रह्मानंदस्य वासनाम। तर या श्लोकामध्ये वासनानंद कशाला म्हणतात, यत्र यत्र, ज्या ज्या ठिकाणी विषया वाचून सुख असेल, विषय नाही पण विषया वाचून सुख आहे, त्या सर्व ठिकाणी ब्रह्मानंदाची वासना आहे असं म्हणतात। तर त्या सुखाला विषयजन्य नाही पण सूक्ष्म अहंकारानं आवृत्त असल्यामुळे त्याला वासनानंद असं म्हणतात। झोप झाल्यानंतर ब्रह्मानंद अनुभव घेतो। अनुभव घेतल्यानंतर काही काळ बाहेर लगेच येत नाही, कारण का, ज्याचा आपण अनुभव घेतला त्याचे संस्कार राहतात। तिथे विषय आहेत का, विषय नाही, परंतु तरी देखील तिथं म्हणत राहतो ना, महा कोणता आनंद आहे, विषय नसताना देखील आनंद जो आहे त्यानंतर वासनानंद। तर हा वासनानंदाच्या संस्कारानं आपण आनंदित होतो, बाहेर वाटत नाही। तसं जो काही आपण ब्रह्मानंद अनुभव घेतलेला आहे, त्या ब्रह्मानंदाचा अनुभव, जसं सुषुप्तीमध्ये ब्रह्मानंदाचा अनुभव घेतल्यानंतर तिथून वासनानंदात राहतो, तसं आपण ब्रह्मानंद समाधी अवस्थेमध्ये ब्रह्मानंदाचा अनुभव घेतल्यानंतर इतर जे काही आनंद आपल्याला प्राप्त होतात, तर त्या आनंदाची उपेक्षा करून ब्रह्मानंदाचं चिंतन करतो। जसं वासनानंदामध्ये वासनानंदाचं चिंतन न करता तो आनंद मूळचा सुषुप्तीस्थ ब्रह्मानंदाचा आहे। तसं सुषुप्तीमध्ये जो काही ब्रह्मानंदाचा आपण अनुभव घेतो, तर त्याचे संस्कार राहतात ना इकडे जागृती स्वप्नावस्थेमध्ये, तर त्याही काळामध्ये ह्या वासनानंदांचा परित्याग करून मुख्यम आनंदम भावेत, मुख्य आनंद म्हणजे हा ब्रह्मानंदाचा आहे, सर्व अवस्थेत आहे असा तो निश्चय करतो। तादृक् पुमान् श्राद्धादि पुरस्सरं सकृत निश्चयवान पुरुषः औदासीन्य दशायामपि उपलभ्यमानः पूर्वोक्ताम् आनंदवासनाम् उपेक्ष्य तत्परः मुख्यानंदे तात्पर्यवान भूत्वा तम एव भावयति। तर तशा प्रकारचा पुरुष की ज्यानं क्षणभर अंतर्वृत्ती स्थिर करून ब्रह्मानंदाचा अनुभव घेतलेला आहे, याला ब्रह्मानंद म्हणून असा अनुभव घेतलेला आहे, असा पुरुष श्रद्धापूर्वक त्यानं निश्चय केलेला आहे, एक वेळेला निश्चय केला ब्रह्मानंद असं म्हणतात समाधी अवस्थेमध्ये, असा औदासीन दशायामापी, उदासीन अवस्थेमध्ये देखील
म्हणजे उदासीन म्हणजे कोणत्या विषयाच्या आकाराची वृत्ती झालेली नाही, अशा अवस्थेमध्ये देखील उपलब्ध्यमानः उपलब्ध होणारा पूर्वोक्ता म्हणजे आत्ता आपण पाहिलं विषया वाचून ज्या ज्या ठिकाणी सुखाची अनुभूती होते त्याला वासनानंद असं म्हणतात. असा आनंद वासनामुपेक्ष आणि त्या आनंद वासनाचे देखील उपेक्षा करून तत्पर होऊन मुख्यानंदे तात्पर्यवान भवती नाम तो त्या वासनानंदाचाही परित्याग करून, वासनानंद हा मुख्य नसून हा संस्कार ज्याचे आहेत तो ब्रह्मानंद आहे आणि तो नित्य आहे आणि तेच माझं स्वरूप आहे असं भूत्वा असं होऊन तमेव भवती त्याचंच तो ब्रह्मानंदाचं चिंतन करतो. सर्व अवस्थेमध्ये ब्रह्मानंद आहे, ते नित्य आहे, तेच माझं स्वरूप आहे असं चिंतन करतो. एवं अशा प्रकारे व्यवहारकाले अपि निजानंदम भावयति इति अत्र दृष्टांतम आह. व्यवहार कालामध्ये देखील निजानंदाचं चिंतन करतो याविषयी दृष्टांत सांगतात. परव्यसनिनी नारी व्यघ्रापि गृहकर्मणि तदेवास्वादयत्यन्तः परसंगरसायनं अपि गृहकर्मणि स्वादयत्यन्तः परसंगरसायनं परव्यसनिनी नारी व्यघ्रापि गृहकर्मणि तद एव आस्वादयन्ती अंतः परसंगरसायनम दृष्टांत दिलं या ठिकाणी. कशा करता तर हा पुरुष व्यवहार कालामध्ये देखील सुषुप्ती अवस्थेमध्ये ज्या ब्रह्मानंदाचा अनुभव घेतला तोच ब्रह्मानंद इतरही अवस्थेमध्ये आहे, व्यवहार कालामध्ये आहे. तर तो कसा आहे, कसं चिंतन करतो याकरता हा दृष्टांत आहे. ब्रह्मानंदाचंही आस्वादन करतो समाधीमध्ये आणि इतरही अवस्थेमध्ये ब्रह्मानंद आहे, कसं चिंतन करतो पहा. दृष्टांत आहे परव्यसनिने नारी गृहकर्मणि व्यघ्रापि अंतः तत् एव परसंगरसायनम आस्वादयति. व्यभिचारी स्त्रीचा दृष्टांत दिलेला आहे. परव्यसनिनी नारी, परव्यसन करणारी अशी जी व्यभिचारी नारी आहे तर स्त्री आहे ती घरकर्मामध्ये जरी संलग्न आपल्याला दिसली, घरातील कामं करत असताना जरी दिसली, पण तरी देखील आतमध्ये मात्र अंतःकरणामध्ये मात्र ततेव ना परपुरुषाच्या सोबत जो काही आनंद तिनं आस्वादन केलेला आहे त्याचाच मात्र ती चिंतन करत राहते. वरवर पाहताना जरी गृहकृत्य करत असताना दिसली तरी परपुरुषाच्या आनंदाचं ती चिंतन करत राहते, आतमध्ये मात्र ती चिंतन करत राहते. त्याला दृष्टांत सांगतात सिद्धांत करता. तर त्या दृष्टांताची सिद्धांतामध्ये योजना करतात. तदेवास्वादयत् एवं तत्वे परे शुद्धे धीरो विश्रान्तिमागतः तदेवास्वादयत्यन्तः बहिर्व्यवहरन्नपि एवं तत्वे परिशुद्धे धीरो विश्रान्तिमागतः तदेवास्वादयत्यन्तः बहिर्व्यवहरन्नपि एवं तत्वे परिशुद्धे धीरो विश्रान्तिमागतः तदेवास्वादयत्यन्तः बहिर्व्यवहरन्नपि एवं तत्वे
परे शुद्धे धीरः विश्रान्तिमागतः तदेव आस्वादयन्ति अन्तः बहिः व्यवहरन् अपि। एवं शुद्धे परे तत्वे विश्रान्तिमागतः धीरः बहिः व्यवहरन् अपि अन्तः तदेव आस्वादयति। एवं अशा प्रकारे जशी व्यभिचारिणी स्त्री आहे, वरवर पाहताना गृहकृत्य करते आहे, परंतु आत मात्र परपुरुषाचं आनंदाचं चिंतन करते, त्याप्रमाणे हा महात्मा देखील वरवर पाहताना प्रारब्ध कर्म, जागृती अवस्था इत्यामध्ये सर्व काही कर्म करताना दिसेल। सामान्य लोकांप्रमाणेच सगळे कर्म करताना दिसतो, पण जरी कर्म करत असला ना, पण तो तिथे नाही आहे। आपल्याला सामान्य अज्ञानी पुरुषाचा कर्म करतो, तसं ज्ञानी महात्माही कर्म करतो, परंतु कर्म करत असताना याचा बोध वेगळा आहे। तो परत तिथीचा सर्वथा नव्हे नवर देखा, नाही का, तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकत आहे, परी तिथीचा सर्वथा नव्हे नवर देखा। सामान्य मनुष्यात पश्य श्रवण प्रशय जग्रहण नशनन गच्छन श्वपैश्वसन प्रलपन विसृजन गृह्णन उन्मिषन निमिषन्नपि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोतिह लिप्यतेन स पापेन पद्मपत्रमिवांभसा। असं वर्णन केलंय भगवंताने अशा महात्म्याचं। तर तो बाहेर प्रकृतीप्रमाणे जरी व्यवहार करत असला तरी देखील तो आतमध्ये मात्र जसं ब्रह्मानंदाची भावना करतो, तसं या ठिकाणी देखील सर्व ठिकाणी निजानंद आहे, ब्रह्मानंद आहे, अशा ब्रह्मानंदाच्या चिंतनामध्ये तो राहतो। प्रकृती कार्य प्रकृती गुणामध्ये कार्य करत असतात, पण तो मात्र आतमध्ये अखंड ब्रह्मचिंतन करत असतो। त्यामुळे बाहेर काय चाललंय त्याने जरी केलं असलं आपल्या दृष्टीनं, पण तो काय करतो आहे हे त्याला काहीच माहिती नाही, अशी स्थिती आहे। जसं ती करते, सगळं काम करते, पण आत्मा ते चिंतन वेगळंच आहे, तसं हाही महात्मा सगळं काही करतो, पण याचं चिंतन अखंड ब्रह्मानंदे लागली टाळे, अखंड ब्रह्मानंदामध्ये तो राहतो। एवं शुद्धे परे तत्वे, अशा प्रकारे शुद्ध जे परमतत्व आहे त्या तत्वाच्या ठिकाणी विश्रांती मागता, विश्रांतीला प्राप्त झालेला जो महात्मा धीर ज्याला म्हणतात, असा धीर पुरुष बही व्यवहारन अपि, त्या व्यभिचारिणी स्त्रीप्रमाणे बाह्य लौकिकात जसं प्रारब्ध असेल त्याप्रमाणे जरी व्यवहार करत असला तरी देखील अंतः तत् एव आस्वयती, आतमध्ये मात्र अखंड ज्या ब्रह्मानंदाचा समाधी अवस्थेमध्ये जो काही आपण अनुभव घेतलेला आहे, तर तोच ब्रह्मानंद निजानंद म्हणा तर नित्य आहे, व्यवहार कालामध्ये देखील तसाच आहे, आणि त्याचंच तो आस्वादन करत राहतो, त्याचंच तो चिंतन करत राहतो, जरी तो व्यवहारात असला तरी देखील। तेच तिथीचा सर्वथा नव्हे नवल देखे, ही गोष्ट स्वसम्यते। आपण त्याला म्हणून हा व्यवहार केला, याने असं केलं, याने तसं केलं, पण त्याला माहिती आहे मी काही करतच नाही। महापुरुष किती टोकाची उदाहरणं कुठली कुठली माऊलींनी महापुरुषाचे चित्र झाली या वस्तूवर होऊन व्यवहार जातो जयापरी, व्यवहार जातो जयापरी, दृष्टांत कशाला सिद्धांत काय लोकोत्तर नाम चेतांसी तो हे विज्ञातुम रहते। आता या ठिकाणी म्हटलं एवं परमात्मा तत्वाच्या ठिकाणी ज्याला विश्रांती प्राप्त झालेली आहे, दोन विशेषण, एक विश्रांती प्राप्त झालेली आहे आणि असा धीर पुरुष म्हटलेला आहे। मग धीर पुरुष आणि याला परमात्मा तत्वाच्या ठिकाणी विश्रांती प्राप्त झालेली आहे त्याचं स्पष्टीकरण करतात। पहिल्यांदा धीर म्हटलं ना, असा धीर पुरुष जरी व्यवहार करत असला तरी देखील आतमध्ये मात्र अखंड ब्रह्मचिंतनामध्ये निमग्न आहे, ते ब्रह्मचिंतनच करतो आहे, मन त्याचं निमग्न ब्रह्मचिंतनामध्येच आहे। असा जो धीर पुरुष आहे त्या धीर शब्दार्थमाह, धीर शब्दाचा अर्थ काय नेमका त्याचा अर्थ करतात। धीर नेमकं कोणाला म्हणायचं? धीरत्वमक्ष प्राबल्ये, धीरत्वमक्ष प्राबल्ये, धीरत्वमक्ष प्राबल्ये, धीरत्वमक्ष प्राबल्ये, प्यानन्दास्वादवाञ्छया, प्यानन्दास्वादवाञ्छया, प्यानन्दास्वादवाञ्छया,
त्यानन्दास्वादवाञ्छया तिरस्कृत्याखिलाक्षाणि तिरस्कृत्याखिलाक्षाणि तच्चिन्तायां प्रवर्तनम् तच्चिन्तायां धीरत्वमक्षप्राबल्ये त्यानन्दास्वादवाञ्छया तिरस्कृत्याखिलाक्षाणि तच्चिन्तायां प्रवर्तनम् धीरत्वमक्षप्राबल्ये त्यानन्दास्वादवाञ्छया तिरस्कृत्याखिलाक्षाणि तच्चिन्तायां प्रवर्तनम् धीरत्वम् अक्षप्राबल्ये अपि आनंदस्वादवांछया तिरस्कृत्य अखिलाक्षाणी तच्चिंतायां प्रवर्तनम. त्याला खऱ्या अर्थानं धीर असं म्हणायचं. ही धीरत्वाची व्याख्या आहे. कश्चित धीर म्हणतात ना, प्रत्येकात्मानं ऐक्षत. कोणीतरी धीर पुरुष प्रत्येकात्म्याला पाहतो, बाकी सगळ्या विषयांकडे धावतात. धीर कोणाला म्हणायचं पहा. अक्षप्राबल्ये अपि आनंदास्वादवांछया अखिलाक्षाणि तिरस्कृत्य तच्चिंतायां प्रवर्तनम धीरत्वम. अक्षप्राबल्य अपि इंद्रियाच्या ठिकाणी सामर्थ्य आहे. इंद्रियांच्या ठिकाणी विषयांकडे जाण्याचं सामर्थ्य आहे. अक्षप्राबल्य अपि इंद्रिय प्रबल आहेत. इंद्रिय आणि प्रमाथिनी हरंती प्रसभम मनः. बलात्कारानं मन हरून घेतात ना, विषयांकडे ओढतात. असं अक्ष शब्दाचा काय अर्थ होतो? अक्ष म्हणजे इंद्रिय. अच्छा. हां, इंद्रियांच्या ठिकाणी पाटव्य आहे, सामर्थ्य आहे विषयांकडे ओढण्याचं. अशी प्रमथिनशील आहे, फसवणारी आहेत इंद्रिय, रागदोषाने युक्त आहेत. अशी जरी असली अक्षप्राबल्ये अपि आनंदास्वादवांछया, परंतु या ब्रह्मानंदाचा आस्वाद घेण्याच्या इच्छेनं हा महात्मा, हा पुरुष महात्मा अखिलाक्षाणी तिरस्कृत्य सर्व इंद्रियांचा तिरस्कार करतो, त्यांची उपेक्षा करतो. अर्थात त्या इंद्रियांना विषयाकडे जाऊ देत नाही. कशा करता? आनंदास्वादवांछया, ब्रह्मानंदाच्या आस्वाद घेण्याच्या इच्छेनं त्या इंद्रियांना विषयाकडे जाऊ देत नाही. तच्चिंतायां प्रवर्तनम, आणि अखंड ब्रह्मानंदाच्या चिंतनामध्ये प्रवृत्त करतो. असा जो प्रवृत्त करणं, याला धीरत्वम, याला धीर असं म्हणतात. म्हणजे इंद्रियांना विषयाकडे जाऊ न देता ब्रह्मानंद प्राप्तीच्या इच्छेने अखंड ब्रह्मचिंतनामध्ये प्रवृत्त राहणं, जो प्रवृत्त राहतो तो खऱ्या अर्थानं धीर आहे. धीर म्हणा, शूर म्हणा, वीर आहे ना संत वाङ्मयात, शूर, धीर, वीर. तर याला खऱ्या अर्थानं धीर असं म्हणायचं. तुका म्हणे वीर या वीर संत धीर समुद्र. मग धीर कोणतं आहे? तर इंद्रियाच्या ठिकाणी पाटव्य आहे, सर्व परिस्थिती समोर आहे, अनुकूल विषय समोर आहेत. परंतु अनुकूल विषय समोर असताना देखील म्हणजे विकाराला जेणेकरून उत्पन्न होतील अशी संपूर्ण परिस्थिती आहे, पण असताना देखील अंतःकरण निर्विकार आहे. ती वृत्ती विकारी न होता निर्विकार राहते आणि त्याही काळामध्ये अखंड ब्रह्मचिंतनामध्ये तो राहू शकतो. तो खऱ्या अर्थानं धीर आहे. धीर तो कारण सहाय्य होतो. धीर तो कारण असा सहाय्य होतो नारायण. पराव्या नारी माऊली समान, परधनी वाटो निधी मन, जीवित्व ते तृणा समान, स्वामी काजी जाण शूर म्हणो तयामी. त्याला खऱ्या अर्थानं शूर म्हणतात, त्याला धीर असं म्हणतात. असे अनेक व्याख्या केल्या संतांनी. शूर इंद्रियाणां विषयाभिमुख्येन पुरुषाकर्षण सामर्थ्ये अपि स्वरूपसुखानुसंधान इच्छया सर्वाणि इंद्रियाणि तिरस्कृत्य आनंदानुसंधान एव प्रवर्तमानत्वं धीरत्वम इत्यर्थ. इंद्रिय जे आहेत विषयाभिमुख, विषय संयुग झाले असता त्याद्वारा पुरुषाला आकर्षण करण्याचे सामर्थ्य जरी असलं, पुरुषाला इंद्रिय ही आकर्षित करतात. इंद्रियस्यार्थे रागद्वेषौ
व्यवस्थित हो. तयोर्नवशमागच्छेत तव ह्यस्य परिपंथिनौ. ते आपले शत्रू आहेत, परिपंथी आहेत ना, परिपंथी म्हणजे शत्रू. पुरुषाला आकर्षण करण्याचे सामर्थ्य आहे त्यांच्या ठिकाणी. असं जरी असलं तरी देखील स्वरूप त्या इंद्रियांना स्वरूप सुखानुसंधान इच्छया आपल्याला महान लाभ प्राप्त करून घ्यावायचा आहे. विषय तर क्षुद्र आहेत, एकश्चित आहे. त्याच्यापेक्षा इंद्रियांना समजावून सांगतो महान लाभ प्राप्त करून घ्यायचा. कोणता? स्वरूप सुख, स्वस्वरूपभूत सुख, आणि त्याचं अनुसंधान चिंतन करायचं आहे. आणि त्या इच्छेनं प्रेरित होऊन सर्वाणी इंद्रियांनी तिरस्कृत्य, सर्व इंद्रियांचा तिरस्कार करतो, म्हणजे उपेक्षा करतो. अर्थात त्या इंद्रियांना आपापल्या विषयाकडे जाऊ देत नाही, अंतर्मुख करतो, इंद्रियांना बाहेर जाऊ देत नाही. आणि तिरस्कृत्य आनंदानुसंधाने एव प्रवर्तमानत्वम. अखंड जे ब्रह्मानंद सर्व अवस्थेमध्ये कसा आहे त्या ब्रह्मानुसंधानामध्ये निमग्न राहणं, त्याचं चिंतन करणं, असं जो करतो त्याच खऱ्या अर्थानं धीर असं म्हणतात. आता आपण 2 विशेषणं पाहिली ना. अशा प्रकारे 123 श्लोकामध्ये शुद्ध परमात्म तत्वाच्या ठिकाणी विश्रांतीला प्राप्त झालेला असा धीर पुरुष, धीर पुरुषाची व्याख्या पाहिली. आणि विश्रांतीला प्राप्त झालेला, विश्रांती म्हणजे काय? विश्रांती शब्दस्य विवक्षितम अर्थम सदृष्टांतम आह. विश्रांती शब्दाचा अभिप्रेत अर्थ दृष्टांतासहित कथन करतात. श्लोक क्रमांक आहे 125. भारवाही शिरोभारम भारवाही शिरोभारम भारवाही शिरोभारम भारवाही शिरोभारम मुक्त्वास्ते विश्रमं गतः मुक्त्वास्ते विश्रमं गतः मुक्त्वास्ते विश्रमं गतः मुक्त्वास्ते विश्रमं गतः संसार व्यापृति त्यागे संसार व्यापृति त्यागे संसार व्यापृति त्यागे संसार व्यापृति त्यागे तादृग्बुद्धिस्तु विश्रमः तादृग्बुद्धिस्तु विश्रमः तादृग्बुद्धिस्तु विश्रमः तादृग्बुद्धिस्तु विश्रमः भारवाही शिरोभारं मुक्त्वास्ते विश्रमं गतः संसार व्यापृति त्यागे तादृग्बुद्धिस्तु विश्रमः भारवाही शिरोभारं मुक्त्वास्ते विश्रमं गतः संसार व्यापृति त्यागे तादृग्बुद्धिस्तु विश्रमः. भारवाही शिरोभारम मुक्त्वा ते विश्रम मुक्त्वा आस्ते विश्रमं गतः संसार व्यापृति त्यागे तादृग्बुद्धिः तु विश्रमः. भारवाही शिरोभारम मुक्त्वा विश्रमं गतः अस्ते संसार व्यापृति त्यागे तादृग्बुद्धिः तु विश्रमः. विश्राम शब्दाचा अर्थ करतात. भारवाही, ज्याप्रमाणे भार वाहणारा पुरुष मस्तकावर भारा वाहतो, वजन वाहतो, गवताचा भारा म्हणा, तो शिरोभारम मुक्त्वा थकतो बिचारा, नाही का, भार वाहून. आणि मग तो शिरोभारम मुक्त्वा तो डोक्यावरचा भार टाकून देतो. टाकून देऊन विश्रमं गता असते, ज्याप्रमाणे विश्रांतीला प्राप्त झालेला असा राहतो, असा होतो. जसा हा दृष्टांत आहे त्याप्रमाणे हा पुरुष देखील जे आनंद स्वादवांछया, ब्रह्मानंदाचा आस्वादाची इच्छा आहे, त्या इच्छेनं हा पुरुष देखील जे संसार व्यापृती त्यागे, संसारातला जो व्यापार आहे, तर संसारातलं कर्म जे आहे, सकाम इत्यादी कर्म जे आहेत, तर ह्या संपूर्ण कर्मांचा व्यापृती म्हणजे व्यवहार त्याग करतो. त्याग केला असता तादृग बुद्धी, तशा प्रकारच्या बुद्धीनं तो युक्त आहे. कारण संन्यास्य श्रवणं कुर्यात, संन्यासाकरता लौकिक कर्मांचा करिता करावा लागतो, नाही का. चिडिया दो दोन बोले माया मिले ना राम. तर असं हे जे लौकिक कर्म आहेत, सकाम कर्म आहेत, मला हे मिळावं ते मिळावं,
याच्या उद्देशाने जे काही कर्म केले जातात अशा सर्व लौकिक कर्मांचा परित्याग करावा लागतो. आज त्याला म्हणतात संसार व्यापृती त्यागे. लौकिक सकाम कर्मांचा सर्व पूर्ण कर्मांचा परित्याग केला असता तशा प्रकारची जी बुद्धी आता शांत आहे, काही लौकिक कोणाचे कर्तव्य कर्म नाही, कोणाचे मान सांभाळण्याचं काही कारण राहिलं नाही, नाही का, काही संबंधच वाढवला नाही तर काही सांभाळण्याचं काही कारणच नाही नाही का, विस्तार केला तर मग सगळं सांभाळावं लागतं. त्यामुळे आता संसार व्यापृती त्यागे तादृक बुद्धी तो विश्रम. त्यामुळे काही कर्तव्य नसतात, लौकिक कुठलंही कर्तव्य नसल्यामुळं अशा प्रकारची बुद्धी होणं तर हाच खऱ्या अर्थानं त्या बुद्धीला विश्राम आहे. आणि अशा विश्रांतीला प्राप्त झाल्या असता पुढे नाही का श्रवण मननादी साधनं करायला सोपं जातं, सर्व परिग्रहात राहून करणं कठीण जातं. म्हणत असतात ना काय म्हणजे त्यांचा शब्द आहे काहीतरी, म्हणजे ब्रह्म मधुकरी मागून जो खातो, हा भोक्त्यावस्थेत, भोक्तावस्थेला म्हणतात. अशा भोक्त्यावस्थेमध्ये श्रवण केला असता लवकर फलद्रूप होतं. ठीक आहे. संसार व्यापृती त्यागे तादृक बुद्धी तो विश्राम. यालाच खऱ्या अर्थानं विश्राम असं म्हणतात. चित्त शांत राहतं. यथा लोके भारम वहन पुरुषः श्रम हेतुं शिरसि स्थितं भारम परित्यज्य श्रमरहित वर्तते तथा संसार व्यापार त्यागे सति श्रमरहितः आसम इति जायमाना या बुद्धी सा विश्रम शब्देन उच्यते. ज्याप्रमाणे लोकामध्ये भार वाहणारा पुरुष श्रमाला हेतू असा असणारा मस्तकावर स्थित असणारा जो भार आहे त्या भाराचा परित्याग करतो आणि आता म्हणतो आता मी श्रमरहित झालो, माझा श्रम निवृत्त झाला असं जो म्हणतो त्याप्रमाणेच हा मुमुक्षू देखील संसार व्यापार त्यागे सती, संसार जगत जीवनात असणारा जो व्यापार आहे, जी क्रिया आहे, जी सकाम इत्यादी कर्म आहेत, तर त्या कर्म लौकिक कर्म आहेत त्यांचा लौकिक कर्मांचा परित्याग करून आता मी श्रमरहित आसम, आता मी श्रमरहित झालो आहे, आसम नाही का, मी झालो. इति जायमाना या बुद्धी ही अशी उत्पन्न होणारी जी बुद्धी तर तिलाच या ठिकाणी विश्रम शब्देनं उच्यते. ती विश्रांतीला प्राप्त झाली, लौकिक कोणतंही कर्तव्य तिला राहिलं नाही. आता कर्तव्य काय, फक्त श्रवण मननादी साधन. इदानीं फलितार्थम आह. आता फलितार्थ अर्थात विश्रांतीला सुखकालामध्ये देखील हा स्वानंदिक तत्पर राहतो. तर असा आता फलितार्थ कथन करतात. याचं तात्पर्य काय आहे तर ते कथन करतात. म्हणजे सर्व अवस्थेमध्ये हा ब्रह्मानंदिक तत्पर कसा राहतो, समाधीमध्येही राहतो, प्रतिकूल परिस्थिती त्याच्यामध्ये राहतो नाही का, व्यवहारामध्येही राहतो, हा कसा राहतो याविषयी कथन करतात. इथेही दृष्टांत दिला आहे पहा. किती श्लोक आहे, 126. हां. विश्रांतिं परमां प्राप्तस्, विश्रांतिं परमां प्राप्तस्, विश्रांतिं परमां प्राप्तस्, विश्रांतिं परमां प्राप्तस्. त्वौदासीन्ये यथा तथा, औदासीन्ये यथा तथा, औदासीन्ये यथा तथा, औदासीन्ये यथा तथा. सुख दुःख दशायां च, सुख दशायां च, सुख दुःख दशायां च, सुख दुःख दशायां च. तदानन्दैक तत्परः, तदानन्दैक तत्परः, तदानन्दैक तत्परः, तदानन्दैक तत्परः. विश्रांतिं परमां प्राप्तस्, औदासीन्ये यथा तथा, सुख दुःख दशायां च, तदानन्दैक तत्परः. विश्रांतिं परमां प्राप्तस्, औदासीन्ये यथा तथा, सुख दुःख दशायां च, तदानन्दैक तत्परः. असा विश्रांतीला लौकिक संपूर्ण कर्मांचा परित्याग केलेला असा पुरुष व्यवहारामध्येही कसा आनंदाचा आस्वादन करतो त्याच्याविषयी कथन करतात. विश्रांतिं परमां प्राप्तः तु औदासीन्ये यथा तथा सुखदुःखदशायां च तदा आनंदैक तत्परः. परमां विश्रांतिं प्राप्तः औदासीन्ये यथा तथा सुखदुःखदशायां च दशायां तु च तदानंदैक तत्परः. परमां विश्रांतिं प्राप्ता. निरतिशय जी विश्रांती आहे
तर त्या विश्रांतीला प्राप्त झालेला जो पुरुष आहे, तर औदासीन्य अवस्थेमध्ये आताच आपण पाहिलं ना, उदासीन अवस्थेमध्ये देखील तो परमानंद आहे, ब्रह्मानंद आहे. त्या ब्रह्मानंदाचं चिंतन करत राहतो. असं परमाविश्रांतीं प्राप्त औदासीन्य यथा. उदासीन अवस्थेमध्ये म्हणा, वृत्तीसंधी कालामध्ये म्हणा, समाधीमध्ये म्हणा, तर तसा हा ब्रह्मानंद आहे. त्याचा ते निश्चय केलेला आहे. जसं त्या समाधी अवस्थेमध्ये, उदासीन अवस्थेमध्ये, वृत्तीसंधी कालामध्ये ब्रह्मानंदाचं चिंतन करतो, ब्रह्मानंदाचा अनुभव घेतो, त्याप्रमाणे सुख दुःख दशायांच, सुखात्मक अनुकूल स्थिती येवो किंवा प्रतिकूल स्थिती येवो, सुख हो किंवा दुःख येवो, तर त्या सुखात्मक किंवा दुःखात्मक अवस्थेमध्ये देखील तर त्या सुखदुःखांचा काही एक विचार न करता, व्यवहारिक गोष्टींचा काही एक विचार न करता, त्याही अवस्थेमध्ये जरी आम्हाला हा सुखी दिसला किंवा दुःखी दिसला, पण त्याही काळामध्ये तो अखंड तदानंद एक तत्परा हा, तर तो नित्य ब्रह्मानंदाचंच तो आस्वादन करत असतो. वृत्ती ब्रह्मानंदालाच विषय करत असते. कारण जसं सुषुप्तीतून उठल्यानंतर काही काळ संस्कार राहतात, तसं समाधीमध्ये त्याचा आपण अनुभव घेतलेला आहे. त्याचे संस्कार कुठे राहतात? जागृती अवस्थेमध्ये राहतात. किंवा ते आता आपण व्यभिचारी स्त्रीचा दृष्टांत पाहिला, तर ती सगळं करते, पण आतमध्ये चिंतन वेगळंच करते. तसं हा सगळं काही करतो व्यावहारिक लौकिक जगतात, पण आतमध्ये मात्र अखंड ब्रह्मानंदाचं चिंतन करत राहतो. ब्रह्मानंदच आहे, त्याचाच तो अनुभव घेत राहतो. तदा आनंद एक तत्परा परमां निरतिशयां विश्रांतिं उक्त लक्षणां प्राप्तः पुरुषः स्वस्य औदासीन्यदशायां यथा परमानन्दास्वादने तात्पर्यवान् भवति, एवं सुखदुःख हेतु प्राप्तिकाले अपि तदनुसंधान परित्यज्य निजानंदास्वादने एव तात्पर्यवान् भवति. निरतिशयां त्याच्यापेक्षा श्रेष्ठ अशी काही नाशी विश्रांतीं, जे आता आपण पाहिलं सगळ्या लौकिक संसार कर्माचा परित्याग केलेली अशी जी बुद्धी आहे, तिला म्हणतात विश्रांतीला प्राप्त झालेली. लौकिक कोणतेही कर्तव्य राहिलं नाही असा प्राप्त पुरुष स्वस्य औदासीन्य दशायां, जी एक उदासीन अवस्था आहे, त्या उदासीन अवस्थेमध्ये ज्याप्रमाणे परमानंदाचं आस्वादन करतो, त्याचं तात्पर्य कशामध्ये? त्या काळामध्ये तो परमानंद आहे, ब्रह्मानंद आहे, निजानंद आहे, त्याचा तो अनुभव घेत असतो. एवं जसं औदासीन अवस्थेमध्ये अनुभव घेतो, त्याचप्रमाणे सुखदुःख हेतू प्राप्तिकाली अपि, सुखदुःखांना जो हेतू असा प्राप्तीचा काळ जरी आला, तर देखील सुखदुःखांना कारण असणाऱ्या जे घटना काय घडत असतील, तर त्या काळामध्ये देखील तद अनुसंधानम परित्यज्य, सुखदुःख किंवा सुखदुःखाला कारण अशा ज्या काही गोष्टी असतील, त्या सगळ्याचं अनुसंधानाचा परित्यज्य, कशाचंही चिंतन करत नाही. जरी प्रारब्ध प्राप्त अनुकूल प्रतिकूल जे घटना, ती साधनं, त्या साधनं होणारे सुखदुःख जरी घडत असते जीवनामध्ये, पण तरी देखील तो त्याचं चिंतन करत नाही. आलं काय आणि गेलं काय त्याचा विचार करत नाही, त्याचं अनुसंधान करत नाही, चिंतन करत नाही. अनुसंधानम परित्यज्य निजानंदास्वादने, आणि त्याही काळामध्ये, व्यवहार काळामध्ये, जो अनुकूल असो किंवा प्रतिकूल असो, सुखात्मक असो किंवा दुःखात्मक असो, तर त्याही अवस्थेमध्ये जो आपण समाधीमध्ये घेतलेला निजानंद, तर तोच निजानंद सर्व काळामध्ये आहे. त्या निजानंदाच आस्वादनामध्येच तात्पर्यवान भवती, त्याचंच तो चिंतन करत राहतो. इत्यर्थ असा श्लोकाचा अर्थ आहे. ननु दुःखस्य प्रतिकूलत्वेन तदनुसंधान इच्छाभावे वैषयिक सुखस्य अनुकूलत्वेन पुरुषैः अर्थमानत्वात् तदनुसंधान इच्छा कुतः न भवेत् इति आशंक्य तस्य विषय संपादनादि द्वारा अतीव बहिर्मुखत्व आपादनेन निजानंद अनुसंधान विरोधित्वात् तदिच्छापि विवेकिनः न जायते इति दृष्टांत प्रदर्शन पूर्वकम आह. शंकाशय दुःखस्य प्रतिकूलत्वेन, दुःख काय? प्रतिकूल आहे, त्यामुळे तदनुसंधान इच्छाभावे, ठीक आहे, दुःख प्रतिकूल आहे, प्रतिकूल असल्यामुळे त्याचं अनुसंधान होत नाही, त्याचं चिंतन होत नाही. दुःखाचं कोण चिंतन करतं का?
कारण दुःख कोणाला नकोच आहे ना, त्यामुळे दुःखाचं कोणी चिंतन करत नाही, ठीक आहे, मान्य आहे आम्हाला. पण तरी देखील वैषयिक सुखस्य अनुकूलत्वेनं, वैषयिक सुख मात्र विषयांपासून होणारं सुख अनुकूल आहे. तुम्ही आत्ता काय म्हटलात की सुखदुःखाला हेतू असणारे ज्या गोष्टी असतील त्या गोष्टींचंही आणि त्या सुखदुःखांचंही प्राप्त जरी झाल्या असल्या तरी देखील त्याचं चिंतन करत नाही, अनुसंधानाचा परित्याग करून त्याही काळामध्ये सुखाचीही उपेक्षा करतो, दुःखाचीही उपेक्षा करतो, त्यांच्या कारणाची उपेक्षा करतो, निजानंदाचं चिंतन करत राहतो. असं म्हटलं तुम्ही, त्यावरून शंका आली, ठीक आहे, दुःखाचं चिंतन करणार नाही, दुःखाच्या साधनाचं चिंतन करणार नाही, कारण दुःख कोणालाच नको आहे, ते प्रतिकूल आहे, त्याचं कशाला कोण चिंतन करा. पण वैषयिक सुख जे आहे ते मात्र अनुकूल आहे. अनुकूल असल्यामुळे पुरुषही अर्थमनत्व, पुरुषांच्या द्वारा इच्छा करण्यास योग्य आहे. त्या इच्छा केली जाते, अर्थ म्हणजे इच्छा केली जात असल्या कारणानं तद अनुसंधान इच्छा कुतून ज्या भवेत, त्यामुळं त्या सुखाची किंवा सुखाच्या साधनाची इच्छा का बरं होऊ शकत नाही, व्हायला काय हरकत आहे, कुतून भवेत इथे आशंक्य, अशी घेतली शंका. ठीक आहे, दुःखाचं चिंतन अनुसंधान नका का होईना, पण वैश्विक सुखाचं होऊ शकतं ना, सहज प्राप्त झालं तर काय हरकत आहे व्हायला, मुमुक्षुला देखील ते म्हणतात प्रारब्ध प्राप्त. हां, प्रारब्ध प्राप्त, फार अठ्ठा असणे पण हां, प्रारब्ध प्राप्त सहज प्राप्त आलं पुढे तर काय हरकत आहे, नाही का, त्यासाठी प्रयत्न केले नाहीत. हो. हां, तस्य विषय संपन्नादीद्वारा अतीव बहिर्मुखत्व आपादनेन निजानंदानुसंधान विरोधित्वात्, ते म्हणतात तस्य नाम ते विषय सुख जे आहे तर ते विषय संपादनादीद्वारा, विषयांची प्राप्तीद्वारा अतीव बहिर्मुखत्व आपादनेन, ते विषय सुख जे आहे अतिशय बहिर्मुखत्व प्राप्तता करून देत असते. बहिर्मुखता, विषय सुख जरी सहज प्राप्त झालं तर ते मनुष्याला बहिर्मुख करून टाकतं, नाही का, अंतर्मुख ठेवत नाही. बहिर्मुखत्व आपादनेन निजानंदानुसंधान विरोधी तत्वात, आणि ते विषय सुख जे आहे जर विषय सुखाचं चिंतन केलं तर निजानंदाचा अनुभव येईल का, निजानंदाच्या अनुसंधानाच्या विरोधी आहे ते. विषय सुखाचं चिंतन हे निजानंदाच्या अनुभवाच्या विरोधी आहे, त्यामुळे निजानंद अनुसंधान विरोधित्वात, त्याच्या विरोधी असल्या कारणानं तद इच्छापि विवेकिना न जायते, म्हणून त्या विषयांची आणि विषयांपासून उत्पन्न होणाऱ्या सुखाची विवेकी पुरुषाला इच्छा देखील उत्पन्न होत नाही. इच्छाच उत्पन्न होत नाही, चिंतन करेल का, चिंतनही करणार नाही, कारण ती त्याचं चिंतन जे आहे मनुष्याला बहिर्मुख करतं, विषयासक्त करतं, आसक्ती वाढवतं आणि निजानुसंधान होऊ शकत नाही. त्या ज्याच्याकरता आपण निघालेलो आहे तेच होऊ शकणार नाही. त्यामुळं तो विषयांचं म्हणा किंवा त्याच्यापासून प्राप्त होणाऱ्या सुखाचंही तो चिंतन करत नाही, त्याची उपेक्षा करतो. विवेकेन न जायते, इच्छा अपि विवेकेन न जायते इति दृष्टांत प्रदर्शनपूर्वक माह, ही गोष्ट दृष्टांतपूर्वक सांगतात. जरी प्रारब्ध प्राप्त, इच्छा न करता विषय सुख प्राप्तही झालं तर त्यात तो कसा राहतो याकरता दृष्टांत पहा. एवढा विषय श्लोक पाहू. अग्निप्रवेश हेतौ धीः, शृंगारे यादृशी तथा, धीरस्योदेति विषये, नुसंधान विरोधिने, अग्निप्रवेश हेतौ धीः, शृंगारे यादृशी तथा, धीरस्योदेति विषये नुसंधान विरोधिनी. अग्निप्रवेश हेतौ धीः, शृंगारे यादृशी तथा, धीरस्योदेति विषये नुसंधान विरोधिनी. अग्नि प्रवेश हेतौ धीः, शृंगारे यादृशी तथा, धीः अस्य उदेति विषये अनुसंधान विरोधिनी. अग्नि प्रवेश हेतौ शृंगारे यादृशी धीः तथा अस्य धीः अनुसंधान विरोधिनी विषये उदेति. जरी प्रारब्ध प्राप्त,
अनुकूल विषय प्राप्तही झाले तर त्याच्याविषयीची बुद्धी कशी असते दृष्टांत दिला पहा. अग्निप्रवेश हेतू पूर्वीच्या काळामध्ये सतीची प्रथा होती तर तिचा बालक वारला तर मग ती जी साध्वी आहे तर ती सर्व अलंकार परिधान करत होती. अलंकार परिधान करून मालक मलाही बालकच ऐकू आलं पण आपण मालक समजून घेऊ. तिचा मालक वारल्यानंतर नाही का मग ती साध्वी सर्व अलंकार परिधान करत असते आणि मग अलंकार परिधान करून मग त्या अग्नीमध्ये उडी टाकत असते. मग आता तिने जे अलंकार परिधान केलेले आहेत नाही का शृंगार केलेला आहे तर त्या शृंगार तिचं लक्ष आहे का ते करावं लागते. लौकिकात रूढी आहे रीती आहे म्हणून तिने सगळं केलेलं आहे. नाही ते अग्नीमध्ये उडी टाकून ती पती लोकाला जात असते हां भेटायला पतीला भेटायला त्याच्याकडे जाताना त्याला बरं वाटावं म्हणून सगळे शृंगार मळवट वगैरे हां सगळं भरते घालून नवे वस्त्र हो. माऊलींची ओवी पण आहे आणि तुकोबारांचा अभंग पण आहे तर ती काहीच पाहत नाही. सात शृंगार हां आठवण एका उडी घाले म्हणे तुका ज्ञानोबारांची ओवी पण मस्त आहे अशाच अर्थाचे. आगीना अंगना लोकू देखे ती आगी देखत नाही आपलं अंगही देखत नाही किंवा लोकालाही पाहत नाही किंवा त्या अलंकाराकडे तिचं लक्ष नाही म्हणजे चारही गोष्टींकडे ती पाहत नाही. तसा हा महात्मा जो आहे मुमुक्षु जो आहे कशाकडेच पाहत नाही. अग्निप्रवेश हेतौ शृंगारे यादृशी धी हा दृष्टांत तथा अस्य धी अनुसंधान विरोधिनी विषये उदेती. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये प्रवेश करण्याच्या हेतूनं त्या माऊलीनं जे काही शृंगार धारण केलेले आहेत मग ते शृंगाकडं पहा ही नथ अशी का ती अशी पाहिजे होती तशी पाहिजे होती याच्याकडे ते लक्ष काही तिला फक्त आता माझा पती आठवते मला जायचं आहे अशी तिला घाई झालेली आहे. तिचं कशाकडेच लक्ष नाही तिचं फक्त त्या पतीकडे लक्ष आहे मला पती लोकाला जायचं आहे. लोक म्हणतात पहा ना काय शृंगार केलेला आहे ना लोक पाहतात लोक म्हणतात पण तिला तिचं ती त्या ठिकाणी नाहीच आहे. तिच्या चित्तात मात्र पती आहे. तसं ह्या महात्मा चित्तात फक्त परमात्मा आहे नाही का. बाह्य लौकिकातून म्हणा हा विषयामध्ये आहे विषयात वावरतो पण त्याला त्याचं जाणीव तरी आहे का जाणीवही नाही. दृष्टांत सांगतात अग्निप्रवेश हेतू अग्नीमध्ये प्रवेश करण्याच्या हेतूनं शृंगार केलेल्या जी काही माऊली आहे त्या शृंगाराच्या ठिकाणी जशी तिची बुद्धी असते म्हणजे कुठलीही आसक्ती नसते. कशी बुद्धी असते आसक्तीच नसते तिची काहीच. त्याप्रमाणे तथा अस्य दिही अनुसंधान विरोधिनी त्याप्रमाणे ही जी काही बुद्धी आहे तर धीर पुरुष आहे तर त्या धीर पुरुषाला ही बुद्धी अनुसंधान विरोधिनी जे निजानंद आहे ब्रह्मानंद आहे ब्रह्मानंदाच्या विरोधिनी आहे. विरोधिनी ब्रह्मानंदाच्या अनुसंधानाच्या विरोधी विषयाविषयीची बुद्धी आहे ती अनुसंधानाच्या विरोधी आहे. विषयी उदेती विषयाविषयी उत्पन्न होते की ती विषयाविषयी बुद्धी ब्रह्मानुसंधानाच्या विरोधी आहे अर्थात ब्रह्मानुसंधान होऊ शकत नाही. टीकेत दिलं स्पष्टीकरण आणखीन शीघ्रम देहविमोचनेच्छया दृढतरायां सत्यां तद विलंबकारणे अलंकारादौ यथा अग्निप्रवेष्टुः वैरस्य बुद्धिः उत्पद्यते एवं वैराग्यादि साधन संपन्नस्य विवेकिनः ब्रह्मानुसंधान विरोधिनी विषय सुखी अपि इत्यर्थः. कशी बुद्धी असली पाहिजे पहा विषयाविषयी. शीघ्रम देहविमोचने इच्छा त्या माऊलीला आता तत्काल देहाचा मला परित्याग करायचा आहे आणि पती लोकाला जायचं आहे अशा इच्छेनं दृढ झालेली जी अशी झाली असता तद विलंब कारणे त्या चितेमध्ये उडी टाकण्याकरता जो काही विलंब होतो त्या विलंबाला कारण असणार जे अलंकार परिधान करायचे आहेत ना त्यामुळेच विलंब होऊ लागला ना सगळं साज करायला अलंकृत होण्याकरता. हां तर त्या अशा असणाऱ्या अलंकारादिकांच्या ठिकाणी यथा ज्याप्रमाणे अग्निप्रवेष्टुः अग्नीमध्ये प्रवेश करणारी जी माऊली आहे तर तिची वैरस्य बुद्धी उत्पद्यते. विरागतेचा वैरस्य म्हणजे विराग आसक्ती नाही कुठलीच उदासीन अवस्था आहे.
जशी तिची त्या अलंकाराविषयी, आता पाहणाऱ्याला वाटतं पहा ना काय सुशोभित आहे, काय अलंकार आहेत, आणि विशेष म्हणजे स्त्रियांचं अलंकारावर किती प्रेम असतं आणि किती अलंकारावर प्रेम असतं. तर त्यावेळेस तिची बुद्धी किती वैराग्यवान होती ती. आणि तिला ते अलंकार आठवत नाही, कोणीच आठवत नाही. आगीना अंगना लोकू देखे अलंकारही आठवत नाही. सगळ्यात आहे पाहताना पहा कशी दिसते, नाही का. अनेक उदाहरणं आहेत ना. आशीर्वाद दिला ना कोणी, तुळशीदास महाराजांनी सौभाग्यवती भव म्हटले, तर ते तिचे मालक उठले ना, नाही का. म्हणजे सांगायचं काय, कुणाला वाटत ना सौभाग्यवती म्हणून असले अलंकार पाहिल्यावर ते प्रसन्न मुद्रा त्याही वेळेस देखील, नाही का. ज्ञानोबांनी पण म्हटले होते ना, आशीर्वाद दिला होता. हा, सच्चिदानंद बाबा गेले तेव्हा त्यांच्या जीवनात आहे. तद्विलंब कारणे अलंकारादौ यथा अग्निप्रवेष्टु, जी अग्नीत प्रवेश करते तिची उदासीन अवस्था वैराग्य बुद्धी असते त्या अलंकाराविषयी. जशी तिची वैराग्य बुद्धी असते, मग तिच्या ठिकाणी अलंकार नाहीत का, अलंकार आहेत, पण तिच्याकडे लक्ष देखील नाही, वैराग्य बुद्धी आहे. पुत्र वित्र कलत्र झाली आहे स्वतंत्र, माझे न म्हणे पात्र विषयाचे जैसे, अशी त्याची बुद्धी असते. एवं वैराग्यादी साधन संपन्नस्य, अशा प्रकारे विवेक वैराग्यादी साधनाने संपन्न असणारा जो विवेकी पुरुष आहे, तर असा विवेकी पुरुष हा ब्रह्मानुसंधान विरोधिनी विषय सुखी अपि, ब्रह्मानुसंधानाच्या विरोधी असणारे जे विषय सुखाविषयी जशी या माता माऊलीची बुद्धी असते अलंकाराविषयी, तशी मुमुक्षूची ब्रह्मानंदाच्या विरोधी असणाऱ्या विषय सुखाविषयी अशा प्रकारची बुद्धी असली पाहिजे. ब्रह्मानुसंधान विरोधिनी विषय सुखी अपि, विषय सुखाच्या ठिकाणी अशा प्रकारची बुद्धी असली पाहिजे. तो म्हटला होता ना, विषय सुखा चिंतन व्हायला काय हरकत आहे. तर विषय सुख हे ब्रह्मानंदाच्या विरोधी आहे. आणि जरी तो प्रारब्ध प्राप्त्यात असला तरी देखील कशी बुद्धी असते, जशी त्या माऊलीची असते अलंकाराविषयी, तशी मुमुक्षु त्या साधकाची देखील तशाच प्रकारची बुद्धी असते. बाकीचा विचार आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.